नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बारामती तालुक्यातील लोणी भास्कर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी शुभम नामदेव ठोंबरे हा इयत्ता 10वीमध्ये न्यू इंग्लिश स्कूल लोणी भास्कर या शाळेत आणि मोरगाव बोर्ड यामध्ये प्रथम क्रमांकाने पास होऊन 96.20% मार्क मिळालेले आहेत. तर त्याचं अभिनंदन करण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्याने कशा पद्धतीने अभ्यास केला आणि तो किती वेळ अभ्यास करायचा आणि त्याच्या अभ्यासाची पद्धत कशी होती हे सर्वच आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्ते. पहिल्यांदा डिजिटल महाराष्ट्र न्यूजकडून प्रथम आल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. तुझा थोडक्यात परिचय करून दे. नमस्कार, मी शुभम नामदेव ठोंबरे. माझा इयत्ता 10वीमध्ये न्यू इंग्लिश स्कूल लोणी वापकर या शाळेमध्ये 96.20 या गुणांनी प्रथम क्रमांक आला. शुभम, प्रथम तुझं खूप खूप अभिनंदन. मला सांग, तुझ्या अभ्यासाचं नियोजन कशा पद्धतीने होतं याबद्दल थोडक्यात काय सांगशील? अभ्यास शक्यतो मी सायंकाळीच करायचो. 6 ते 8 या दरम्यान सायन्स करायचो व तिथून पुढं एक एक तास इंग्लिश कंपोजिशन ग्रामर त्यासाठी द्यायचो. त्यानंतर उरलेला वेळ संध्याकाळचा गणिताचे प्रॉब्लेम सोडवून द्यायचो. या यशामागे तुझे शिक्षक आणि आई वडील यांचं कितपत योगदान आहे त्याबद्दल काय सांगशील? दोघांचीच अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. आई वडिलांचा घरचा भावनिक आधार म्हणू शकतो आपण आणि त्यांचं म्हणजे वेळोवेळी मार्गदर्शन तर असायचंच. तसंच कोणतीच गोष्ट कमी पडून दिली नाही त्यांनी. जे सांगेल ते वेळी आणून दिलं व माझ्यावरती विश्वास ठेवला. त्यामुळं मी इथपर्यंत आज येऊ शकलो. शिक्षकांबद्दल काय सांगशील? शिक्षकांचं या यशामध्ये खूप महत्त्वाची भूमिका आहे. आज म्हणजे एवढा स्कोर झाला त्यामध्ये शिक्षकांचा खूप मोलाचा वाटा आहे. शिक्षकांमध्ये क्लासची भूमिका ही तेवढीच महत्त्वाची, जेवढी शाळेची भूमिका महत्त्वाची तेवढीच क्लासची भूमिका महत्त्वाची. क्लासमध्ये यादव सरांनी इंग्लिश, सायन्स व गणित हे जे महत्त्वाचे विषय आहेत त्यांच्यावरती 7वी पासूनच फोकस केला. म्हणजे पहिल्यापासून जो बेस असतो आमचा तो सरांनी खूप छान कव्हर केला. इंग्लिशमध्ये जे वर्ब असतात किंवा इंग्लिश ग्रामर सरांनी ॲक्टिव्हिटीज सर घेतात की उन्हाळ्यामध्ये 8वी व 9वीच्या विद्यार्थ्यांना मोफत एक महिन्याचं सर क्लास घेतात. त्यामुळे आमचं इंग्लिश ग्रामर खूप चांगलं सुधारलेलं व इंग्लिश हा विषय आमच्यासाठी खूप सोपा झाला. तुझा आवडीचा विषय कोणता आहे आणि त्याचा अभ्यास कशा पद्धतीने केलास? मला तसं सर्वच विषय सोपं जायचं आणि आवडतात देखील, पण गणित हा विषय मला जास्त आवडतो. गणितामध्ये जेवढे जास्त प्रॉब्लेम्स येतील त्यावरती आपण कसा विचार करतो किंवा प्रत्येक गणित आपल्याला विचार करायला लावतं. व ह्या विचारामुळेच आपण पुढच्या गणिताला फेस करण्यासाठी आपली थिंकिंग डेव्हलप करू शकतो. त्यामुळं गणित हा विषय मला जास्त आवडतो. इतर मुलांना तू काय मार्गदर्शन करशील? कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे किंवा नियोजन कसं केलं पाहिजे अभ्यासाचं? यामध्ये सर्वप्रथम मार्गदर्शन सांगेन व काही चुका देखील माझ्या सांगेन. तर नियोजनामध्ये टाइम टेबल फिक्स असो किंवा नसो, पण अभ्यासामध्ये रेग्युलॅरिटी असणं गरजेचं आहे. फिक्स अभ्यास होणं गरजेचं आहे. आठवड्याचा किंवा आपण टार्गेट ठेवून जर अभ्यास केला तर नक्कीच आपला अभ्यास चांगला होऊ शकतो व आपण काय केलं पाहिजे, जून ते सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंतचा नियोजन खरं केलं पाहिजे. म्हणजे एवढ्या टप्प्यात आपला सिलेबस कसा कव्हर होईल व तिथून पुढं आपल्याला जेवढा जास्त वेळ उरेल तो आपला टर्निंग पॉईंट ठरू शकतो. हा यशाचा टप्पा तर पूर्ण व्यवस्थित केलास. पण आता यापुढे तुला काय करायचं? काय व्हायचं नक्की? यापुढे इंजिनिअरिंगच करायची. इंजिनिअरिंगद्वारेच पुढं करिअर करायचं. तो मोरगाव केंद्रात पण प्रथम आलाय ना? लोणी भास्कर तर शाळेत आलाच, पण मोरगाव केंद्रात पण प्रथम आला. त्याबद्दल काय सांगशील? तसं काय सर्वच तसे विद्यार्थी सारखेच असतात. क्षमता आत्ताची पण सर्वच विद्यार्थ्यांची क्षमता चांगली असते, सारखीच असते. पण जेवढी आपण मेहनत जास्त घेऊ तेवढं रिझल्ट चांगला येईल. शुभम, मला सांग,
अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी किंवा कोणत्या चुका करू नयेत किंवा कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे याबद्दल थोडक्यात काय सांगशील? सुरुवातीपासूनच रेग्युलर व कन्सिस्टन्सीचे जर अभ्यास केला तर पुढे लोड येणार नाही व छान आरामात अभ्यास होऊ शकतो आपला. जेवढ्या लवकर आपण म्हणजे जसं शाळेमध्ये शिकवायचं चाललंय तसं जर आपण कव्हर करत गेलो व मागचं काही न ठेवता टप्प्याटप्प्याने रिव्हिजन जर करत गेलो तर नक्कीच आपल्याला कॉन्फिडन्स वाढेल व पेपरमध्ये आपण चांगलं परफॉर्मन्स करू शकतो. चुका कोणत्या टाळायच्यात तर एकतर जे आपण सराव जो असतो गणिताचा जेवढे आपण म्हणजे मॅथ्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तेवढं चांगलं आपल्याला क्वेश्चन 4 क्वेश्चन 5 ला मदत होऊ शकते. आणि जे आपले अवघड प्रश्न आहेत किंवा जिथं आपण चुकतोय ज्या प्रश्नात त्या प्रश्नासाठी एखादी सेपरेट वही करून ते प्रश्न बहुतेक वेळा जरा जास्त प्रॅक्टिस केली तर नक्कीच आपण आउट ऑफ मार्क मिळवू शकतो. नमस्ते. आपल्यासोबत शुभम ठुमरे यांचे वडील आहेत. शुभमच्या अभ्यासामध्ये त्यांनी कसं मार्गदर्शन केलं किंवा शुभमच्या स्वभावाबद्दल ते थोडक्यात काय सांगतात ते आपण बघूया. शुभमचा ज्यावेळेस निकाल तुम्हाला कळाला त्यावेळेस पहिली प्रतिक्रिया तुमची काय होती? शुभमचा निकाल कळाला त्यावेळेस मी पुण्याला चाललो होतो. गाडीत होतो. मला एका मित्राचा फोन आला. शुभमला किती टक्के पडली? आणि मी म्हटलं 1 वाजता निकाल आहे. ते म्हणला निकाल लागलाय. तर मग मला म्हटले याला नंबर पाठवा त्याचा. तर म्हणलं पाठवतो. मी गाडी थांबवून नंबर त्यांना पाठवला. परत मग मला ठोंबरे सरांचा आणि कुंभार सरांचा फोन आला आणि टी बाप्पा सरांचा फोन आला की शुभमला 96.20% पडल्यात. तर मला म्हणजे आनंद माझा गगनातच मावेना. मी जरा शांत झालो. एक गाडी साईडला थांबवून एक 5 मिनिटं शांत थांबलो. म्हणजे मला चांगलं वाटलं. तुम्हाला अपेक्षा होती तेवढे मार्क पडतील? अपेक्षा होती मला 95-94 पर्यंत जाईल. पण त्यापेक्षा त्यांनी चांगलं केलं. तुमच्या मुलीचा पण याआधी प्रथम क्रमांक 10वीत आलेला. ही जी तुमची दोन्ही मुलं आहेत, अभ्यास कशा पद्धतीने करत होते किंवा त्यांना वेगळं काय गाईडन्स तुम्ही करत होता? नाही, दोन्ही मुलांना काय होतं त्यांना पहिल्यापासूनच अभ्यासाची सवय होती. म्हणजे त्यांना लहानपणापासून अभ्यास करण्याची सवय असल्यामुळे त्यांना काही सांगायची गरज पडली नाही. जे काही सांगेल ते व्यवस्थितच करायचे. शुभमच्या स्वभावाबद्दल थोडक्यात काय सांगतात? शुभमचा स्वभाव शांत, संयमी, जे सांगेल ते व्यवस्थित ऐकणार, कधी उलटं बोलणार नाही, कधी कोणाला भांडणं करणार नाही कोणाबरोबर. शुभम आणि स्नेहा ही दोन्ही मुलं इयत्ता 10वी मध्ये तुम्ही टॉपवरती नेली. त्यांचा अभ्यास कशा पद्धतीने घेतला आणि इतर पालकांनी कशा पद्धतीने त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे किंवा तुम्ही त्यांना काय संदेश द्याल की कशा पद्धतीने त्यांनी अभ्यास केला पाहिजे? मी पालकांना एवढंच सांगतो की त्यांनी आपला मुलगा बाबा शाळेत जातोय का, तो शाळेत गेल्यावर काय करतोय, घरी आल्यावर अभ्यास करतोय का, हे लक्ष दिलं पाहिजे. आपण काय करतो की मुलगा 10वीत गेल्यावर बघतो यायला हा मुलगा त्याला मार्क कमी पडले, पण का कमी पडले त्याचा आपण नंतर विचार करतो. पण ते आपण रेग्युलेशन होत नाही. बाबा शाळेत जाऊन शिक्षकांशी संवाद साधला पाहिजे. बाबा त्याला काय येत नाही, बाबा तो शाळेत येतोय का, बाबा त्याची संगत गुण कसे आहे हे बघितलं पाहिजे आणि घरातलं वातावरण एकदम शांत ठेवलं पाहिजे आणि त्यांना जे काय लागतंय ते त्यांना ते दिलं पाहिजे. थँक्यू. नमस्ते मॅडम. आपल्यासोबत शुभम ठोंबरे यांच्या आई आहेत. मला सांगा, शुभमचा ज्यावेळेस निकाल तुम्हाला कळाला त्यावेळेस तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती आणि तुम्हाला शुभमबद्दल अपेक्षित एवढे मार्क पडलेत असं वाटतंय का? मला म्हणजे मार्क त्याचे कळल्यानंतर खूप आनंद झाला आणि म्हणजे त्याचा म्हणजे अभ्यासाचं सगळं अप टू डेट असल्यामुळे मार्क असे चांगली म्हणजे चांगलीच पडतील असं मला म्हणजे हेच होता, कॉन्फिडन्स होता तेवढा. म्हणजे त्याचा अभ्यासच असा इतका अप टू डेट असायचा की ते वेळेचं म्हणजे त्याला महत्वच होते जास्त. वेळ असा कसलाच वाया घालवत नव्हता. त्यामुळे मला असा कॉन्फिडन्स होता की ते म्हणजे मार्क एवढी पाडणार जर प्रथमच क्रमांक येणार त्याचा. अभ्यासाव्यतिरिक्त त्या डोक्यात काहीच नसतं म्हणजे असं. पुढं शुभम इच्छा आहे किंवा त्यांनी काय व्हावं? त्याची इच्छा आहे असं म्हणजे क्लास 1 अधिकारी व्हावे असं त्याची इच्छा आहे. त्यासाठी तुम्ही त्याला कशा पद्धतीने मार्गदर्शन करताय किंवा सपोर्ट करताय? मार्गदर्शन म्हणजे त्याचा म्हणजे अभ्यासही आपला त्याने चांगला करावा. त्याला जे लागेल ते वेळोवेळी आम्ही पुस्तकही म्हणजे देत राहणार. त्याने अभ्यास म्हणजे असा करत राहावा असं म्हणजे इच्छा, एवढीच इच्छा. मॅडम, शुभमचा तर प्रथम क्रमांक आलाच आहे. केंद्रात पण तो पहिला आलाय. पण मला सांगा, इतर मुलांनी किंवा त्यांच्या पालकांनी कशा पद्धतीने मुलांनी अभ्यास करावा याबद्दल थोडक्यात
तुम्ही पालकांना आणि मुलांना काय संदेश द्या? पालकांनी मुलांना म्हणजे अभ्यास करतात किंवा नक्की का काय करतात लक्ष दिलं पाहिजे. शाळेत वेळेवर गेले पाहिजे की बाबा शिक्षक काय शिकवतात आपल्या मुलाला म्हणजे कुठल्या विषयात कमी मार्क पडले त्या विषयी बाबा शिक्षकांशी संवाद साधून पालक मिटिंग असेल त्यावेळी शाळेत गेलं पाहिजे की त्यांचे बाबा पेपर कुठं मार्क कमी पडले ते शिक्षकांशी बोललं पाहिजे आपला मुलगा कुठं कमी पडतोय त्याकडे लक्ष दिलं पाहिजे मुलांकडे. कुठली परीक्षा असली तर पालकांनी मुलांना म्हणजे बेस्ट ऑफ लक हे असा शब्द बोलला तर तेवढ्या शब्दाने मुलात म्हणजे लय असं म्हणजे परिणाम होणार म्हणजे ते मूल म्हणजे अभ्यासाला म्हणजे त्या मनात तोंडावर जरी नाही काय म्हणले तरी मनात असं त्याच्या मनात खूप आनंद होणार आणि ते जोमाने अभ्यास करणार एक चांगली चालना मिळणार त्यांना. चांगली चालना भेटणार आणि आपल्या घरातील वातावरण बी शांत ठेवलं पाहिजे. वेळोवेळी त्यांच्या अभ्यासावर लक्ष दिलं पाहिजे आपले मूल काय करते काय नाही त्याकडे बी लक्ष दिलं पाहिजे. मोबाईल व टीव्ही बघण्यापेक्षा आपल्या मुलाकडे अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे ते मूल जिद्दीने अभ्यास करेल वेळोवेळी लक्ष दिलं तर एवढंच मी बोलू इच्छिते. डिजिटल महाराष्ट्र न्यूज कडून तुम्हा दोघांचंही खूप खूप अभिनंदन.